नमस्कार, मी डॉक्टर स्नेहा कुलकर्णी आपणा सर्वांचा आजच्या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते। हार्ट अटॅक आणि हार्ट अटॅकची कारणं कोणते हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणलेलेच आहेत। त्यातलं सगळ्यात पहिलं आणि बेसिक कारण जे आहे डायबिटीज, याविषयी आपण माहिती मागच्या एपिसोडमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। आता आपण जे जाणून घेणार आहोत ते आहे कोलेस्टेरॉल। कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅक का आणि कसा उद्भवतो आणि त्यावर उपाययोजना काय करू शकतो ते आज आपण जाणून घेणार आहोत। कोलेस्टेरॉल नेमकं काय आहे? कोलेस्टेरॉल हा शरीरातला एक असा घटक आहे ज्याचे चांगले असे फंक्शन सुद्धा आहे। कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात असल्यामुळे विविध प्रकारचे हार्मोन्स स्रवत असतात, जसे टेस्टोस्टेरॉन झालंय, इस्ट्रोजेन झालं आहे, विविध प्रकारचे स्टेरॉइड्स आहे। या सगळ्या गोष्टी शरीरात जे मेटाबॉलिझम चालू आहे तेही कोलेस्टेरॉलमुळे आहे। तर कोलेस्टेरॉलचे असे अनेक युजेस आहेत जे आपल्या बॉडीमध्ये फंक्शन करत असतात, परंतु प्रत्येक गोष्ट ही एका प्रमाणात असणं गरजेचं आहे। जेव्हा ती प्रमाणापेक्षा अधिक होते किंवा कमी होते तेव्हा त्याचे साइड इफेक्ट हे दिसून येतातच। त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल जेव्हा प्रमाणापेक्षा अधिक वाढते त्यामुळे सगळ्यात कॉमनली उद्भवणारा धोका जो आहे तो आहे हार्ट अटॅक। कसा उद्भवतो हा हार्ट अटॅक कोलेस्टेरॉलमुळे ते आता जाणून घेऊया। कोलेस्टेरॉलचं प्रमाण शरीरात वाढल्यानंतर कोलेस्टेरॉल हे रक्तवाहिनीच्या आतल्या भागात चिकटतं आणि ते तिथे चिटकल्यानंतर तिथे एक प्रकारचा क्लॉट निर्माण व्हायला लागतो आणि हा क्लॉट हळूहळू वाढत जातो आणि त्या रक्तवाहिनीमधून वाहत असणाऱ्या रक्ताचा जो पुरवठा आहे पुढे तो कमी प्रमाणात होतो आणि तो हॅम्पर झाल्यामुळे पुढे जाऊन हार्ट अटॅक उद्भवत असतो। हे झालं कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅक कसा उद्भवतो याविषयी माहिती, परंतु यावर उपाययोजना काय करू शकतो ते आता जाणून घेऊया। सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे कोलेस्टेरॉलची पातळी प्रमाणापेक्षा वाढलेली दिसून आल्यानंतर आधी तुमच्या डॉक्टरांना कन्सल्ट करा। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ते मेडिकेशन सुरू करून घ्या आणि ते रेग्युलरली घ्या। त्यानंतर दुसरी गोष्ट जी तुम्ही तुमच्या साईडने तुमची स्वतःची काळजी म्हणून घेऊ शकता ती आहे डाएट प्लॅन। डाएट हा फायबर रिच असला पाहिजे। तिसरी गोष्ट आहे सेडेंटरी लाईफस्टाईल असणार आहे तर ती तुम्ही अवॉइड करा। जर का बैठे काम आहे, कंटिन्युअसली तुमची ड्युटी शेड्यूल असं असणार आहे की तुम्हाला 7 ते 8 तास कंटिन्यू बसून राहावं लागतंय, तर कमीत कमी 1 तासानंतर 10 ते 20 पावलं हे चालले गेले पाहिजे। हे असणार आहे तुमची सेडेंटरी लाईफस्टाईलसाठीचं एक सोल्युशन। त्यानंतरची पुढची गोष्ट येते आहे एक्सरसाइज आणि योगा। नो डाऊट एक्सरसाइज आणि योगा हा तुमच्या कोलेस्टेरॉलला कमी करण्यासाठी खूप एक महत्त्वाचा रोल प्ले करत असतो आणि म्हणूनच त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली योगा आणि एक्सरसाइज करणं गरजेचं आहे। तेही शक्य नसेल तर दिवसातून कमीत कमी 2 वेळेस सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास पायी चालणं असलं पाहिजे। या झाल्या तुमच्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन रिलेटेड गोष्टी, ज्यात डाएट आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन येते, मेडिकेशन्स तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आणि नक्कीच जर का त्यासाठी तुम्हाला घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक काही उपाययोजना करायच्या असतील तर त्यामध्ये तुम्ही करू शकतात। गुग्गुळ म्हणून एक आयुर्वेदिक हर्ब येत आहे ज्याचा वापर कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी खूप कॉमनली होतो। त्याचबरोबर अश्वगंधा आहे। त्यानंतर घरगुती उपायांमध्ये तुम्ही लसूणचा वापर सुद्धा करू शकता। लसूण एक उत्तम असं अँटीऑक्सिडंट आहे, तेही कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत करतं। त्यानंतर फेन्युग्रिक ऍसिड, ज्याला आपण मेथीदाणा असं म्हणतो, ते देखील उत्तम अशा प्रकारे मदत करत असतं। या पद्धतीने तुम्ही उपाययोजना कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी करू शकतात। या व्यतिरिक्त जर का कुठले क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका आणि नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।